मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचाराचा धडाका। नांदेड, जालना, परभणीमधल्या सभेनंतर थोड्याच वेळात पुण्यात सभा। देवाभाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, फडणवीसांचं आश्वासन। मुंबईत सभा घेण्याऐवजी शाखांना भेटी देण्यावर ठाकरे बंधूंचा भर। वरळी, प्रभादेवी, शिवडी, लालबागमधल्या शाखांना उद्धव ठाकरेंच्या भेटी। तेजस ठाकरेंचाही सहभाग। महाराष्ट्र सैनिकांच्या भेटीसाठी आदित्य ठाकरे मनसे शाखेत। मनसे बंडखोरांच्या पाठीशी, उद्धव ठाकरेंवर राज ठाकरेंचा विश्वास नाही, भाजपाची टीका। मुंबईकर पाठीशी नसल्याने ठाकरे बंधूंची मुंबईत एकच सभा। भाजपकडून ठाकरे बंधू टार्गेटवर। मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना पुन्हा डिवचलं। आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही। मुंबई लव महादेव असं पोस्ट करत ठाकरेंना टोला। बिनविरोध निवडणूक प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा। मनसे नेत्यांची हायकोर्टात याचिका। चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल राखून ठेवण्याची मागणी। चंद्रकांत पाटलांना हलक्यात नाही, गांभीर्यानं घेतलं। चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अजित पवारांचं उत्तर। तर अजित पवारांनी मित्रपक्षावर बोलू नये, बावनकुळेंचा दादांना सल्ला। पालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे भाजपात जाणार, वंचितच्या सुजात आंबेडकरांचा दावा। तर प्रणिती शिंदेंचा कसलाही संपर्क नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। भय आणि प्रलोभनांच्या जोरावर पक्षप्रवेश सुरू आहेत। भाजप जर इतका मोठा पक्ष आहे तर दुसऱ्या पक्षाचे लोक का घेता? तुमच्या सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीटं का दिली नाहीत? पुढारी न्यूजच्या विशेष मुलाखतीत हर्षवर्धन सपकाळांचे भाजपला सवाल। गुलाब्यातल्या अर्जांच्या गोंधळावरून निवडणूक अधिकाऱ्यावरच ठपका। अधिकाऱ्याची कृती अयोग्य, महापालिकेचा अहवाल। तर नार्वेकरांनी दबाव आणल्याचा जनता दल आणि आपचा आरोप। कधीतरी थांबायला पाहिजे, मंत्री नारायण राणेंचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत। तर राजकारणातून निवृत्ती घेणार असं मी बोललोच नाही, राणेंचा यू टर्न। मी एका उपशाखा प्रमुखाचा मर्डर करणार होतो, सिंधुदुर्गातल्या भाषणात नारायण राणेंनी सांगितला धक्कादायक किस्सा। बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून मी हत्या केली नाही, राणेंचा खुलासा। मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली, आता मी माळा कोळी सांभाळणार। नांदेडमधल्या सभेत पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य। पंकजा मुंडेंचं नांदेडमधल्या माळा कोळीवर लक्ष आहे का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। तुळजापूरच्या जनतेनं ड्रग्ज पेडलरला नगराध्यक्ष केलं। आता मंदिरात प्रसादाऐवजी ड्रग्जची पुडी मिळेल। तानाजी सावंतांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता। नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। बिबट्याच्या हल्ल्यात गोरख जाधव हे बिबट्यासह विहिरीत कोसळले। विहिरीत पडल्यानंतर गोरख जाधव यांचा मृत्यू, तर विहिरीतून बाहेर पडण्यासाठी बिबट्याची धडपड। संभाजीनगरात मकर संक्रांतीनिमित्त 5,000ची साडी 599 रुपयात। साडी खरेदीसाठी महिलांची झुंबड। गर्दीमध्ये 3 महिलांचा श्वास गुदमरला। उमर खालिद आणि शर्जील इमामला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। दोघांनाही 1 वर्ष जामिनासाठी अर्ज करता येणार नाही। इतर 5 आरोपींना 12 अटींसह जामीन मंजूर। भारतावर आणखी टॅरिफ वाढण्याची शक्यता। रशियाकडून तेल खरेदी केल्याने ट्रम्प यांचा इशारा। पंतप्रधान मोदींना माहिती होतं मी नाराज आहे, ट्रम्प यांचं मोठं विधान।